भगवते वासुदेवाय. श्लोक 43 आणि 44. पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्. न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम्. पितेव पुत्रस्य सुखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्. शब्दार्थ. आपण या चराचर जगताचे जनक आहात. तसेच सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीय प्रभावा त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही. मग आपणाहून श्रेष्ठ कसा असू शकेल? म्हणूनच हे प्रभो, मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे. हे देवा, वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. भावार्थ. पूजनीय कोण असतं? जो सहन करतो आणि समजून घेतो. अपराध कधी माफ केला जातो? जेव्हा ती चूक कबूल केली जाते. वरच्या श्लोकात माफ करताना स्त्रीचा उल्लेख नाही. स्त्री आपलं मानलं की गुणदोषासह स्वीकारते. पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय मानी तयाचा खेद. पदरी पडलं पवित्र झालं. स्त्री चुकीला गुन्हा समजत नाही. अपराध कोण माफ करतो? बरोबरीच्या नात्यात अपराध गणला जातो. पुत्राने वडिलांवर शिरजोरी करू नये. त्याने म्हणायचं नाही की मी म्हणून सहन करतोय. वडील पूजनीय आहेत. वडील मनास येत नसतील, पटत नसतील तरी त्यांच्याशी आदराने वागायला हवे. ते वडील आहेत, आपण त्यांचे देणे लागतो. त्यांचं ऐकलं नाही, चुकीचे वागलो तर ते ऋण फेडायला लागणारच. कोणीही आपल्या आयुष्यात उगाच येत नाही. राम म्हणाला नाही की मी वनात जाणार नाही, काय करायचं ते करा, म्हणून तो महान ठरला. ज्या व्यक्तीचा आदर करणं अपेक्षित आहे त्यांचे दोष अपराध म्हणून गणले जात नाहीत. त्यामुळे त्यांचे सहन केले म्हणता येत नाही. नाती कधी टिकतात? जेव्हा एकाला चूक कळते आणि दुसरा माफ करतो तेव्हा. काही गोष्टी सोडून द्यावात. तेच धरून चालत नाही. वयाने मानाने मोठे असून चालत नाही, मनही मोठे हवे. वडील, मित्र आणि पती या नात्यात समजून घ्यायला हवे. माफ करता यायला हवे. या नात्यात मान अपमान आणू नये. प्रत्येक नात्याचे काही अलिखित नियम असतात, ते समजून घ्यायला हवेत. नात्यात तुझं माझं तुलना करू नये. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. जबाबदारीही घ्यायची आणि समजून सांभाळून पण घ्यायचे, अशी तारेवरची कसरत असते. श्लोक 45 आणि 46. अदृष्टपूर्वं ऋषितोऽस्मि दृष्टा भयेन च प्रव्यथितं मनो मे. तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. किरीटिनङ्गदिनै चक्रहस्तमिच्छामि त्वान् द्रष्टुमहं तथैव. तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. शब्दार्थ. पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळ होत आहे. म्हणून आपण मला ते चतुर्भुज विष्णू रूपच दाखवा. हे देवेशा, हे जगन्निवासा, प्रसन्न व्हा. मी आपल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. म्हणून हे विश्वस्वरूपा, हे सहस्त्रबाहो, आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा. भावार्थ.
काही अनपेक्षित दुर्मिळ बघितले की आनंद आणि भीती दोन्ही वाटतं. साप किंवा वाघ अचानक दिसला तर आधी भीती वाटते, मग मनात रामरक्षा सुरू होते. तो त्याच्या वाटेने निघून गेला की मग आपण आपल्या धीटपणाचे वर्णन खुशीने करतो. शस्त्रक्रियेच्या आधी जो माणूस मनातून घाबरलेला किंवा चिंतेत असतो तोच नंतर लोकांना कौतुकाने टाके दाखवत असतो. मुलीच्या लग्नात जे आईवडील व्याकुळ झालेले असतात तेच नंतर जावई माझा भला म्हणून कौतुक करतात. कोणताही प्रसंग असेल तर थोडे दडपण येतेच. एकदा सगळे सुरळीत झाले की मग छान वाटते. श्रद्धा विश्वास असतोच तरी माणूस गांगरतो. सगळं छान हवं असतं, छान असतंच. आपल्यावर जबाबदारी असते तेव्हा ते छान वाटत नाही, आपण त्याचा आनंद घेऊ शकत नाही. आपण खूप पुढचा विचार करतो आणि चाललंय त्याचा विचार करीत नाही. बी इन प्रेझेंट, बी विथ युअर ब्रेथ हे माहीत असतं, जमत मात्र नाही. मनाचा वेग अपरिमित असतो. एका क्षणात ते कुठेही जाते. मागे काय झालं आणि पुढे काय होईल यापेक्षा आता काय करायचं याचा विचार करायला हवा. डोळे घाबरतात, हात काम करतात, म्हणजे केलं की होतं. नुसतं अरे बापरे म्हटलं की भीती वाटते. डोळ्यांना दिसतं, तोंडाने व्यक्त होतो. बुद्धी विचार करते, हात कामाला लागतात. डोळ्यात पाणी येतं, तोंड बंद होतं, हाताला शाबासकी मिळते. आपलं कर्म करत राहावं, फळ त्याप्रमाणे मिळतं. आग लागली तर ती कशी विझवायची याचा विचार करावा. आपण घाबरतो. आग आग ओरडण्यापेक्षा वाचवा वाचवा ओरडावे हेही लक्षात येत नाही. काय झालंय ते बोलण्यापेक्षा काय करायला हवं याची चर्चा करावी. पण दोषारोप केले जातात. चुका उगाळत बसतो. चूक कोणाची यापेक्षा यातून कसं बाहेर पडायचं हे महत्त्वाचं असतं. त्यात श्रेयाची चढाओढ करून उपयोग नसतो. इच्छा मेहनत असेल तर सगळे छान होते. चतुर्भुज रूप कशाचे प्रतीक आहे? मदतीचे, शक्तीचे. ती मूर्ती, चित्र आपल्याला मदत करत नाही, त्यातून आपल्याला परिस्थितीचा सामना करण्याची प्रेरणा मिळते. सामना करायला काय हवं? 4 हातात काय असतं ते? शंख, चक्र, गदा, पद्म. शंख म्हणजे वाणी. अनेक कामे बोलल्यामुळे होतात. आपापलं समजून कमी लोक मदत करतात. मदत मागायला कमीपणा मानू नये. मागा म्हणजे मिळेल. चक्र हे काळाचे, वेगाचे प्रतीक आहे. काही गोष्टी वेळ आल्यावरच होतात, तोपर्यंत धीर धरायला हवा. गदा म्हणजे प्रतिकार. काही गोष्टी प्रतिकार केल्याने कमी होतात. किमान जे चाललंय ते आवडत नाही इतके तरी व्यक्त व्हायला हवे. त्रास होत असेल तर त्रास होतोय हे तरी समोरच्याला सांगायला हवे. तो सांगतोय आपण करतोय, तो वागतोय आपण सहन करतोय असं वागून चालत नाही. जुलमाचा रामराम केला तर त्रास आपल्याला, दोष आपला आहे. पद्म हे बुद्धीचे, समृद्धीचे द्योतक आहे. काही गोष्टी युक्तीने, पैशाने साध्य करता येतात. प्रतिमेचा उद्देश काय? या गोष्टी आपल्याजवळ किंवा भोवती असतात, त्याचा वापर करायला हवा. नेहमी असेल माझा हरी म्हणून चालत नाही, प्रयत्न करायला लागतात. जेव्हा भीती वाटते तेव्हा देवाचे चतुर्भुज रूप डोळ्यासमोर आणावे, म्हणजे संकटातून बाहेर यायचा मार्ग सापडतो. अंतर्मनाची शक्ती जागृत करायचा तो सोपा उपाय आहे. सांकेतिक भाषा आहे, यात अंधश्रद्धा नाही. ती मूर्ती, चित्र काही करत नाही हे आपल्याला माहीत असतं. इंजेक्शन घेताना सुईकडे बघण्यापेक्षा भीती वाटली तर मनात दुसरा विचार करावा. त्यात काय घाबरायचं वगैरे सगळं ठीक आहे, पण भीती वाटतेच कशी यावर उहापोह करण्याऐवजी ती कमी कशी करता येईल याचा विचार केला तर फायदा आहे. कमी गुण मिळाले तर कमी कसे मिळाले यापेक्षा ते वाढवण्यासाठी काय करायचं याचा विचार करणे श्रेयस्कर. आयुष्य खूप सरळ असतं. बरेचदा आपण ते गुंतागुंतीचे करतो. अडचण नाही असे आयुष्य नसते आणि उपाय नाही अशी अडचण नसते. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.